घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, एक सत्य शोधत असताना वेगळं सत्य समोर येलं जाणार आहे. विक्रांतच्या खुनाचा शोध घेत असताना मात्र आता सीसीटीव्ही फुटेज पाहताच इकडे मात्र नानांना कुणी मारलंय हे सत्य समोर आले. आणि याच कारणास्तव जो काही आपण प्रोमो बघतोय 2 दिवस की सौमित्रने सांगितलंय मी ही केस लढू शकत नाहीये, ती त्याच कारणासाठी. कारण एक सत्य शोधताना मात्र आता सौमित्राच्या समोर दुसरं सत्य आलंय. नानांच्या खुनाचं एक भयंकर भूतकाळ उलगडलेला आहे. आता हे सगळं नक्की काय घडलंय, सौमित्राला सत्य कसं समजलंय, नानांचा खून आता शर्वरी आणि आता इकडे शर्वरी आणि आता राहुलने केलाय आणि त्यानंतर विक्रांतचं काय झालंय हे सुद्धा हिंट मिळाले. आणि सगळ्या आता रणदिवे कुटुंबासमोर ते सगळं सत्य आणलेलं आहे, ते म्हणजे स्वतः आता सौमित्रने. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. इकडे आता आपण पाहिलंय की आपल्याच मनगडत कहाणी इकडे रचून आता शरूने सांगितलेली आहे. शरूने ही गोष्ट सांगितले की हो, मी आता राहुलला दिला होता तो हातोडा आणि त्याच्या हातात ग्लोव्ज होते आणि हाताला धूळ नको लागायला म्हणून त्याने ते घातले होते. आणि यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलाय. पण का कुणास ठाऊक सौमित्र आणि अवंतिका दोघं वकील आहेत आणि त्यांचा आता या गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये. कारण त्यांना कुठेतरी मात्र आता या सगळ्या गोष्टी काहीतरी चुकीच्या दर्शवतायत असं वाटतंय. कारण जर का आता मात्र इकडे शरुताई हे सगळं बोलत असतील तर मात्र त्यांनी हे त्यावेळेला जेव्हा पोलीस आले होते तेव्हा विचारणा करण्यात आली होती की हा हातोडा याच्या आधी कधी तुम्ही पाहिलात का, कधी हातात घेतलात का. पण त्यावेळेला मात्र आता त्या इकडे बोलल्या नाहीत की हो मी हातोडा हातात घेतला होता किंवा वगैरे वगैरे काहीही. त्या काहीही बोललेल्या नाहीयेत. आणि असं असताना मग मात्र आता इकडे लक्षात जानकी आणि ऋषिकेश मात्र आता तिच्या बोलण्यात आलेले आहेत आणि ते सांगतात तू चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये तुला आता सपोर्ट करू आणि या सगळ्यामध्ये फक्त एकदा आपल्याला राहुल भेटला पाहिजे. आणि त्यावरती मग आता इकडे जानकी विचार करायला लागते आणि ती सांगायला लागते पण मग विक्रांत भाऊजी कधी गेले, काय गेले, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते नाही, मला खरंच माहित नाहीये. माझं आणि विक्रांतचं शेवटचं बोलणं मात्र आता झालं होतं तेव्हा मी त्याला साधारणपणे अंदाज दिला होता की मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. आणि यावरती ती म्हणते म्हणजे म्हणजे आता हे त्यांना माहिती होतं. यावरती ती म्हणते हो माहिती होतं. त्या राहुलने मला आता असं काही त्याच्या जाळ्यात अडकवलं ना की त्यानंतर मी आता वेडीपिशी झाले होते आणि वेडीपिशी होऊन आता मी राहुलच्या प्रेमामध्ये असं काहीतरी केले की विक्रांत माझ्यावरती इतकं सगळं प्रेम करतोय आणि मी मात्र आता त्याला सोडून बसले आणि गमावून बसले. मला खरंच कळत नाहीये की हा सगळा काय प्रकार माझ्यासोबत घडलाय आणि मी खरंच काय करत बसले, मला समजायलाच मार्ग नाहीये. असं म्हणत शरू आता हे जे काही सगळं बोलत आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे तो सांगायला लागतोय तो म्हणजे सौमित्र की शरूताई हे बघ काही असेल ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की आपण या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष जोपर्यंत करत नाही होत ना तोपर्यंत कोणतंही सत्य आता समोर येता कामा नये. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हे काय प्रकरण आहे हे सगळे सीसीटीव्ही फुटेज किंवा आता सगळं शोधून जोपर्यंत आपण आणत नाहीये तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही. आणि यावरती मात्र आता शरू सांगाल दादा तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती, प्लीज दादा तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. सौमित्र दादाने तर आता मला पर्क करून टाकले पण तू पर्क करू नकोस. म्हणजे आता सख्खा असून तो विश्वास ठेवत नाहीये. आणि त्यावरती मात्र आता शरू नाटकी रडते. हे सौमित्र आणि अवंतिका या दोघांच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि हे दोघं जण मात्र आता काहीही झालं तरी शरूला भीक घालणार नसतात. बरं हे सगळं होत असताना शरू सांगते दादा प्लीज प्लीज आता तू माझ्यासाठी काहीतरी कर. त्यानंतर मग आता भेट घेतलेली आहे सौमित्राने, ती म्हणजे आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांची. आणि इन्स्पेक्टर साहेब मला आता तुम्हाला काही विचारायचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता त्या म्हणजे जो तुम्ही हातोडा आपण बघितला ना त्या हातोड्यावरचे फिंगरप्रिंट हे आता जस्ट पकडल्याचे फिंगरप्रिंट आहेत की तोच हातोडा हाताने मारल्याचे सुद्धा आहेत. कारण हे 2 प्रकारे वेगळे असू शकतात. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो त्याची सुद्धा शहानिशा केली. त्याच्या आधी आम्ही आता शर्वरीला पकडूच शकत नाही आहोत ना. खरं तर आम्ही या सगळ्यामध्ये शहानिशा केलेली आहे आणि ते फक्त पकडले म्हणजे हाताने कोणाला तरी दिले वस्तू असे फिंगरप्रिंट नाही आहेत. इथेच सौमित्रने सगळा गेम जिंकलेला आहे.
इथेच सौमित्राला समजलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता सौमित्र सांगायला लागतोय, मला असं वाटतंय की आपण काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करूया. मात्र आता सौमित्र सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय आणि त्याच वेळेला मात्र आता पोलीस इकडे सांगतायत, खरं तर आपण एक गोष्ट चेक करतोय पण टेस्ट करत असताना आमच्या समोर मात्र आता वेगळंच काहीतरी सत्य आलेलं आहे आणि ते सत्य आम्ही आता सौमित्र सर तुम्हाला दाखवू इच्छितो. तुम्ही आता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला येऊ शकाल का? आणि त्यावरती जानकी सांगायला लागते, आम्ही सुद्धा येतोय. आणि यावरती मात्र आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, नाही तसं आम्ही सगळ्यांच्या समोर हे रिव्हील करू शकत नाही आहोत. काहीही झालं तरी आम्हाला आमचे प्रोटोकॉल काहीतरी पाळायला लागतात आणि त्यासाठी तुम्ही कुणीही येऊ नका. आम्ही आता फक्त सौमित्र सरांना घेऊन तिकडे जाऊ इच्छितोय. असं म्हटल्यावरती मग सौमित्र सांगतो, वहिनी तुम्ही सगळ्यांनी घरी जा. मी आता तिकडे आलो ना की त्यानंतर सगळ्यांना घरी आल्यावरती सगळं सत्य सांगेन. असं म्हटल्यावरती जानकी आणि बाकी सगळे घरी गेलेले आहेत आणि त्यानंतर सौमित्र पोलीस स्टेशनला गेलेला आहे. ज्या वेळेला सौमित्र पोलीस स्टेशनला जातो इकडे सुमित्रा मात्र आता जानकीला विचारते, जानकी काय ग, म्हणजे आता सौमित्र ही केस जिंकेल ना? यावरती जानकी म्हणते, आई तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आतापर्यंत सौमित्र भाऊजी अशी कोणती केस हारलेत का? नाही ना, तुम्ही उगाच चिंता करू नका. आणि ही त्यांच्या बहिणीची केस आहे आणि ते हरतील असं कधीतरी होईल का? तुम्ही नका चिंता करू, तुम्ही स्वतःला त्रास सुद्धा करून घेऊ नका. असं म्हटल्यावरती ती सांगते, खरंच जानकी मला तुझ्यावरती फक्त विश्वास आहे. तू सगळं ठीक करू शकशील या गोष्टीची मला आता खात्री आहे. असं म्हणत ती आता जानकीला विचारत आहे. बरं हे सगळं होत आता त्याच वेळेला मात्र आता आलेला आहे तो म्हणजे इकडे घरी सौमित्र आणि सौमित्र जानकी म्हणते, काय झालं, कसलं सीसीटीव्ही फुटेज? म्हणजे आता विक्रांत भाऊजींचा खरा गुन्हेगार सापडलाय का? शरुवंशनची केस आता बळकट होणार ना? यावरती मात्र आता इकडे सांगायला लागलाय तो म्हणजे स्वतः आता सौमित्र, नाही वहिनी मी हे केस लढू शकत नाहीये. आणि यावरती सौमित्र असं का बोलतोय? आणि त्यावरती ती सांगायला लागते, सौमित्र भाऊजी अहो काय झालंय, तुम्ही असं का बोलत आहात, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि यावरती तो सांगायला लागतो, वहिनी कारण ज्या काही गोष्टी मी पाहून आलोय ना मी आता सांगू शकत नाहीये. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे अवंतिका, सांग ना. सौमी असं कोड्यामध्ये बोलू नकोस, कारण तू जर का कोड्यामध्ये बोलत राहिलास ना तर घरच्यांचा तुझ्याबद्दलच गैरसमज होईल की तुला ही केस लढायची नाहीये. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता सांगायला लागतो तो म्हणजे इकडे ऋषिकेश, की काय झालंय, अरे बोल ना काय झालंय? आणि त्यावरती मात्र आता तो सांगतो, मी जे सीसीटीव्ही फुटेज पाहिले ना ते विक्रांतच्या खुनाचे नव्हते, ते होते ते म्हणजे आपल्या आता नानांच्या ह्याचे. यावरती सगळेच जण हादरलेत. काय नानांच्या नानांच्या असं म्हटल्यावरती मात्र जानकी म्हणते, काय बोलताय तुम्ही? नानांचे कोणते फुटेज आहेत जे तुम्हाला सापडले? आणि त्यावरती मात्र आता सौमित्र सांगतो, नाना इकडून देवळात गेले होते, देवळात गेल्यावरती नानांचा अपघात कसा झाला ते फुटेज सापडलंय. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ऋषिकेश म्हणतो, काय बोलतोयस तू? बोल, कुणी हे फुटेज दिलं तुला? मला आता लवकरात लवकर काय ते सांग. आणि त्यावरती मात्र आता सौमित्र सांगायला लागतोय, हे फुटेज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता जे मी बघू शकलो नाही ते तुम्ही तरी बघू शकाल की नाही मला खरंच माहिती नाहीये. पण एकदा एकदा आता मी म्हणतोय म्हणून ते फुटेज बघा. खरं तर आता ते दाखवण्याची ते बघण्याची मला अजिबातच इच्छा नाहीये, पण तरी सुद्धा असं म्हणत तो आता सगळ्यांना बोलवतो, सुमित्राला पण. आणि देवळातलं फुटेज आता समोर आले. नाना देवळात गेलेत आणि त्याच वेळेला मात्र आता शरू आणि इकडे इकडे राहुल हे दोघ जण तिकडे आलेले आहेत. आणि हे दोघांना पाहिल्यावरती मात्र आता नाना या सगळ्यामध्ये खूपच चिडलेले आहेत आणि चिडलेले नाना मात्र आता इकडे त्यांच्या दिशेने बोलायला जातात. आणि त्यावरती जानकी म्हणते, काय आहे हे सगळं, म्हणजे आता शरुवंश शरुवंश. आणि त्यावरती सौमित्र म्हणतो, वहिनी नीटपणे बघ सगळं. असं म्हणत मात्र आता ज्या वेळेला ते फुटेज दिसतंय त्यावेळेला नाना ह्या दोघांना काहीतरी विचारतात आणि हे दोघं जण नानांना मात्र आता दम देतात. आणि त्याच वेळेला मात्र आता नाना खाली पडतायत. म्हणजे खरं तर विक्रांतने धक्का दिलाय पण शरूने हे सगळं पाहिलेलं आहे. आणि तरी सुद्धा शरू आता तिकडून निघून आलेली आहे. आणि हे सगळं पाहिल्यावरती मात्र आता सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे सौमित्रला आणि बाकी सगळ्या घरच्यांना. सगळ्यांना धक्का बसलाय आणि सगळीकडे आता मात्र इकडे सगळ्यांना समजले की शरूने आणि यांनी मारलेलं आहे नानांना. जर नानांना शरू मारू शकते तर विक्रांतला मारणं काय कठीण आहे. तसंही तिच्या सोबत तिला राहायचंच नव्हतं.
एका झटक्यात सत्य समोर आले आणि म्हणून याच कारणासाठी मात्र आता सौमित्रने ही केस लढण्यासाठी नकार दिलेला समोर